कमळी मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता ऋषीशिवाय नयनताराचं खूपच जास्त नुकसान होत असतं. कारण त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं जे डील आहे ना, ते ऋषीमुळे अवलंबून झालेलं असतं. ऋषीमुळे त्यांच्या कंपनीला ते मिळालेलं असतं. कारण त्या आता लोकांना, म्हणजे जे क्लायंट आहेत त्याने इम्प्रेस केलेलं असतं आपल्या प्रेझेंटेशनने आणि त्याचबरोबर आपल्या आयडियाजने. आणि आता तिथे ऋषी जर कामच करत नाही आहे, तर आम्हाला या प्रोजेक्टवरती तुमच्याबरोबर काम करायचं नाही आहे, असं त्या लोकांनी स्पष्टपणे इथे सांगितलेलं असतं. तेव्हा रोहितला खूपच जास्त राग येतो. नयनताराला माहिती असतं की त्याच्यामध्ये किती पोटेन्शियल आहे, ऋषी किती हुशार आहे तिला बरोबर माहिती असतं. आता जरी ती ऋषीबरोबर बोलत नसली, तिने ऋषीला घरातून जायला सांगितलं असलं, तरीसुद्धा तिचा जीव काही कमी झालेला नाही आहे. तिला बरोबर माहिती आहे माझा ऋषी किती हुशार आहे ते. पण प्रेक्षकांनो, इथे आता नयनताराला कळून चुकतं की आपण आपल्या मुलाला एक संधी दिली पाहिजे. अशाने नातं बिघडत जाईल आणि त्यामुळे नाती तुटतील, दुरावा येईल. त्यामुळे इथे नयनताराने एक निर्णय घेतलेला असतो. भावनिकदृष्ट्यासुद्धा आणि कंपनीच्या हितासाठीसुद्धा ती आता ऋषीला भेटण्याचा निर्णय घेते. ती आता ऋषीला स्वतः भेटायला जाते आणि ऋषीची माफी मागत, कमळीची माफी मागत ऋषीला परत एकदा घरी येण्याची विनंती करते. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता ती विनंती कमळीने मान्य करायला सांगितलेली असते आणि ऋषीला त्याच्या घरी परत जायला सांगितलेलं असतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रोहितचा प्लॅन फसलेला असतो. कारण इथे ऋषी फायनली त्याच्या घरी आल्यानंतर ज्या क्लायंटने प्रोजेक्टमधून माघार घेतलेली असते, ते क्लायंटसुद्धा आता ऋषीबरोबर जॉईन झालेले असतात आणि अगदी जोमाने ते कामाला सुरुवात करणार असतात. तर येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात, आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, ज्या वेळेला इथे आता कमळी गावावरून परत आलेली असते, तेव्हा ऋषीने तिला सांगितलेलं असतं की तू आहे ना, तुझ्या अभ्यासाकडे लक्ष द्यायचं. मला माहिती आहे तुला तुझ्या आबांना, तुझ्या आईला न्याय मिळवून द्यायचा आहे. तुझे खरे बाबा कोण आहेत ते तुला शोधून काढायचं आहे. या सर्व गोष्टी आपण करूच, पण तू तुझ्या ध्येयापासून लांब जाऊ नकोस. कमळी, हे बघ, आपण कधी कधी बोलतो जाऊ दे, गोष्टी होतील, काही गोष्टी सॅक्रिफाईस करतो, ॲडजस्टमेंट करतो, पण त्याने आहे ना खूप काही घडून जातं आपल्या आयुष्यामध्ये. खूप वेळा अशी संकटे येतात की त्याच्यामधून आपल्याला बाहेर पडता येत नाही. आपण नको तो विचार करत राहतो. त्यामुळे तू इथे आता फक्त अभ्यासाकडे लक्ष दे. ॲडमिशन कर, रोज कॉलेजला जा. तुला काही अडचण असेल तर मी तुला ते सगळे प्रॉब्लेम सॉल्व करून दाखवेन. मी तुझी मदत करेन. मी आयुष्यभर तुझ्याबरोबर आहे कमळी. पण तुला आता फोकस राहायचा आहे. तुला तुझा अभ्यास अगदी वेळेवरती करायचा आहे आणि तुला लक्ष देऊन तुझ्या आई आणि आबांचं कॉलेज आणि शाळेचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. तेव्हा ऋषीने तिचा आत्मविश्वास खूपच जास्त वाढवलेला असतो. आणि तेव्हा ऋषी म्हणतो, कमळी, जेव्हा तू चांगल्या गुणांनी पुन्हा एकदा पास होशील ना, तेव्हाच मी तुझ्याशी लग्न करेन ना. तेव्हा इथे कमळी आता लाजायला लागते. तिने सुद्धा हळूहळू ऋषीचं प्रेम आता स्वीकारलेलं असतं, ॲक्सेप्ट केलेलं असतं. त्यामुळे इथे ऋषी आता प्रत्येक वेळेला कमळीचं मनोबल हे वाढवतच असतो. आणि त्यामुळे तिच्या आता आई आणि आबा जरी तिच्याबरोबर नसतील, तरीसुद्धा ऋषीच्या रूपामध्ये हे तिच्या बरोबरच असतात. त्याचबरोबर निंगे आणि बंड्या हे दोघेजण आहेतच तिच्या पाठीशी सावलीसारखे उभे. आणि मग इथे नयनतारा त्यांचं बोलणं ऐकते. तेव्हा तिला कळतं की कमळीने तिच्या आयुष्यात खूप काही सहन केलं आहे, खूप काही भोगलं आहे. माझा ऋषी तर इमोशनल आहे. ह्या मुलीला तो फसलाच असेल. पण त्यामुळे इथे नयनताराचा राग काही कमी झालेला नसतो, तो उलट अजूनच वाढलेला असतो. जेव्हा रोहित आणि नयनतारा महत्त्वाच्या क्लायंटला भेटायला जातात, तेव्हा त्यांचा पहिला शब्द असा असतो की ऋषी सर कुठे आहेत. तर ऋषी नाही आहे, तो त्याच्या कामामध्ये बिझी आहे. तेव्हा ते म्हणतात की असं जमणार नाही. आपण ज्या प्रोजेक्टवरती काम करणार आहोत ना, ही डील आम्ही का साईन केली आहे? आपण ज्या प्रोजेक्टवरती काम करणार आहोत त्याच्यामध्ये तरबेज असणारा माणूस आपल्याबरोबर हवा. कारण का, तर ऋषी सर असतील तर सगळ्या गोष्टी ते एकाच वेळी हँडल करू शकतात. आपल्याला इथे सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित पुढे नेता येतील.
ऋषी सरांचं प्रेझेंटेशन आम्हाला आवडलं होतं, म्हणून आम्ही या प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्ट करणार होतो. आम्ही हे प्रोजेक्ट तुमच्याबरोबर करणार होतो, पण आता जर ऋषी सर नसतील, त्यांच्या आयडियाज नसतील, तर आम्ही काम करणार नाही. तेव्हा रोहित म्हणतो, असं कसं बोलता तुम्ही? काम आमच्याबरोबर का नाही करणार? एवढी वर्ष आम्ही कंपनी सांभाळतोय ना, कधीतरी काही चुकीचं तुम्ही ऐकलत का? नाही ना. त्यामुळे मला असं वाटतं की जर इथे त्याला काम करायचं नसेल तर तुम्ही आमच्याबरोबर काम करा ना. तो म्हणतो, नाही सर, सॉरी. नयनतारा मॅडम, आपले जुने संबंध आहेत, पण ऋषी सर येणार असतील तरच आणि तरच या प्रोजेक्टवरती आम्ही काम करू, असं आता त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं असतं. तेव्हा रोहित घरी येतो आणि भयंकर चिडलेला असतो. सगळा राग तो इथे त्याच्या बायकोवरती काढत असतो. तेव्हा इथे नयनतारा म्हणते, अरे काय चाललं आहे तुझं? तिच्यावरती का तू एवढा ओरडतोयस? अरे साधी आहे ती बिचारी, तिच्यावरती एवढं रागू नकोस. त्यामुळे इथे आता कशीबशी इथे अमृता घाबरलेली असते. अमृता तिथून निघून जाते. तेव्हा इथे लगेचच नयनतारा म्हणते, रोहित, मला माहिती आहे तुला कसला राग आला आहे. हे बघ, इतकी चिडचिड करू नकोस. ते लोक जे काही बोलले त्यांना आपल्या ऋषीच्या आयडियाज खूप आवडल्या होत्या. मला पण माहिती आहे माझा ऋषी किती हुशार आहे ते, पण आता समजून घेतलं पाहिजे ना. समजून घेतलं पाहिजे त्या लोकांनी की तो आता आपल्याबरोबर काम करत नाही आहे, पण त्या लोकांना ऋषी हवा आहे तर आपण काय करणार? मी तर म्हणते तू स्वतःला सिद्ध कर ना, नवनवीन आयडियाज त्यांना दाखव, तू चांगलं प्रेझेंटेशन तयार कर. पण नाही, तुझ्याच्याने काही होत नाही आहे आणि ऋषीचं नाव घेतलं की तुला रागसुद्धा येतो. तेव्हा इथे रोहित म्हणतो, आई, काहीसुद्धा झालं ना तरी ऋषीला कामाकरता फोन करायचा नाही. तेव्हा इथे आता ऋषीची जी वहिनी आहे ती आता एकांतात नयनताराला म्हणते की आई, लहान तोंडी मोठा घास घेते, काही चुकलं तर माफ करा, पण तुम्ही अजून किती दिवस ऋषीला असं घरातून बाहेर ठेवणार आहात? हे बघा, ऋषीचं कमळीवरती प्रेम आहे, मला माहिती आहे, त्याचं खूप प्रेम आहे तिच्यावरती. मग त्याला तिच्याबरोबर राहायचं आहे, त्याला तिच्याबरोबर सुखाने संसार करायचा आहे, तर आपण का अडवायचं ना? आपण त्या दोघांना का थांबवायचं? माझं ऐका, तुम्हाला इथे ऋषी तुमचा मुलगा परत हवा असेल तर तुम्ही त्याला सॉरी म्हणा आणि त्याला घरी घेऊन या, म्हणजे इथे आपला बिझनेससुद्धा वाचेल आणि गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडतील. तेव्हा नयनताराला तिचं म्हणणं आता पटतं. ती म्हणते, बरोबर बोलतेस तू. तेव्हा इथे रागाला डोळे करून काही उपयोग होणार नाही आहे. रोहितचं फक्त एकच म्हणणं आहे की सगळ्यांनी मला मोठं करा, सगळ्यांनी मला इज्जत द्या, पण त्या लेवलचं काम तर तो करतच नाही. प्रेझेंटेशन वगैरे इथे मी तयार करून देते तेव्हा तो बोलतो, पण ऋषीने स्वतःच्या बुद्धीने स्वतः प्रेझेंटेशन तयार केले होते आणि खूप छान पद्धतीने ते सादरसुद्धा करण्यात आले होते. तेव्हा इथे नयनतारा म्हणते की माझ्या कंपनीला तर माझ्या ऋषीची खूपच गरज आहे. मी त्याला बोलू का की तू आमच्या इथे परत ये म्हणून, त्याची माफी मागू का? तेव्हा तिने आता माफी मागण्याचा निर्णय फायनली घेतलेला असतो आणि त्यानंतर नयनतारा इथे कमळी आणि ऋषी यांना भेटायला येते. तेव्हा इथे आता ऋषी नुकताच तिला हॉस्टेलच्या इथे सोडायला आलेला असतो आणि दोघेजणं तिथे बोलत असतात. तेव्हा नयनतारा तिथे पोचते. तिला बघून ऋषी लगेचच तिथून जात असतो. तेव्हा ती म्हणते, एक मिनिट, अरे कुठे जातोयस ऋष? मला भेटणार नाही आहेस का? अरे मुलगा आहेस ना तू माझा, मला न भेटता जाणार आहेस की काय? तेव्हा तो म्हणत असतो की हो, तुम्हाला न सांगता जातोय, पण तुम्ही इथे काय करताय? तेव्हा ती म्हणते, अरे मी इथे आली आहे तुझी माफी मागायला. तेव्हा लगेचच तो म्हणतो, का? कशासाठी माफी? ती म्हणते, कमळी, तू सुद्धा मला माफ कर. तुझ्या गावी येऊन सिद्धटेकला येऊन मी जे काही तुझ्याबद्दल तुझ्या आईबद्दल बोलले त्यासाठी मला माफ करशील ना? रागाच्या भरात बोलले होते ग, बाकी काही नाही. ती म्हणते, नाही ठीक आहे, तसं बी तुम्ही माझ्या आईचा अपमान केला, ती काय आता इथं बघायला नाही, ती तर गेली निघून मला सोडून देवा घरी. त्यामुळे आता जे बोलायचं आहे ते बोला, मला राग नाही येणार. त्यानंतर इथे आता नयनतारा म्हणत असते, ऋषी बाद झालं हे नाटक, चल आता घरी चल. तो म्हणतो, नाही आई, आता घरी तर नाही येणार, तू मला निवड करायला सांगितलीस ना, मी निवड केली आहे, त्यामुळे मी घरी परत नाही येणार. नयनतारा म्हणते, ऋषी असं नको करू, रागाच्या भरात मी बोलले असेल, तू बोलला असशील, म्हणून त्याच गोष्टी आता आपण धरून ठेवायच्या आहेत का? तेव्हा इथे लगेचच नयनताराचं बोलणं ऐकून सावलीला वाईट वाटतं. सावली म्हणते की ऋषी सर, तुमची आई इथे आली आहे, तुम्हाला सॉरी म्हणते, जे काही झालं त्यासाठी माफी मागतायत त्या, आणि तुम्हाला मानाने सन्मानाने घरी घेऊन जायला आलेत. मग आता मला असं वाटतं तुम्ही राग सोडावा
आणि तुम्हीसुद्धा त्यांच्याबरोबर घरी जावं असं मला मनापासून वाटतं. तेव्हा इथे आता ऋषीला कमळीचं बोलणं पटतं. कमळी जेव्हा त्याला सांगते की म्हणजे साखरेचा गोडवा हा आपण आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा आणला पाहिजे, दुसऱ्या लोकांसाठी सुद्धा आणला पाहिजे. तेव्हा तुम्ही आता नयनतारा मॅडमचं ऐका. त्या इथे तुमच्यासाठी आल्यात ना, तुम्ही प्लीज जा त्यांच्याबरोबर. पुन्हा कुणाला असं वाटायला नको की मी तुमचं घर तोडलं, तुम्हाला तुमच्या आईपासून दूर केलं, असं कुणालाही वाटतं कामा नये. प्लीज ऋषी सर, तुम्ही तुमच्या आईचा मान ठेवा आणि त्या स्वतःहून आता आली आहेत ना, तर तुम्हीसुद्धा त्यांच्याबरोबर जा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कमळीने समजावलेलं असतं. कमळीने ऋषीला सांगितलेलं असतं की तू जा, नयनतारा मॅडमबरोबर जा, माझ्यासाठी इथे थांबू नको. आणि त्यामुळे हे शब्द आता ऋषीने ऐकलेले असतात कमळीचे आणि तो नयनताराबरोबर जायला आता निघालेला असतो. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, ऋषी नयनताराबरोबर गेलेला असतो, पण सगळ्यात जास्त वाईट रोहितला वाटलेलं असतं. ऋषीच्या वहिनीला खूप आनंद होतो, पण रोहितला प्रचंड राग येतो ऋषीला पुन्हा एकदा घरी बघून. तेव्हा इथे आता ऋषी खरं तर आलेला असतो, कमळीने त्याला समजावलेलं असतं म्हणून की आईचं प्रेम किती महत्त्वाचं असतं. तुम्ही बघताय ना, माझी आई मला सोडून गेली, पण मला आता कुणीच नाही असं वाटतंय. नयनतारा मॅडम तुमच्या बाबतीत खूपच जास्त प्रोटेक्टिव्ह आहेत. तुम्हाला कोणी फसवू नये, तुमचं काही वाईट होऊ नये असं त्यांना वाटतं, म्हणून त्या तुमच्या बाबतीत थोड्या प्रोटेक्टिव्ह आहेत, पॉझिटिव्ह आहेत, असं आता कमळी म्हणत असते. तेव्हा इथे ऋषी म्हणत असतो की कमळी, मलासुद्धा आईला दुखवायचं नाही आहे, पण आईने निवड करायला सांगितली तर मी काय करू? प्रत्येक वेळेला मी तुझीच निवड करेन, असं इथे ऋषी लगेचच कमळीला सांगतो. आणि अशा रीतीने प्रेक्षकांनो, नयनतारा शेवटीला कंपनीचा आणि स्वतःचा विचार करून ऋषीला कंपनीमध्ये त्याला कन्व्हिन्स करून परत आणण्याचा निर्णय घेते. आणि त्याच्यामध्ये आता ऋषीने इथे आता विचार करायला सांगितलेला असतं.